दिवाळी म्हटलं की प्रकाश, आनंद, नातं आणि सगळ्यात भारी म्हणजे फराळ. पण कधी विचार केलाय का की आपण दिवाळीतच फराळ का खातो किंवा करतो? हे फक्त चवीसाठी नाहीये, त्यामागे एकदम भन्नाट लॉजिक आहे. कोणतं सांगते. थोडे जुने दिवस आठवाल तर आधीच्या काळात लोक शेतीची कामं संपवून नवीन वर्षासाठी तयारी करायचे. तेव्हा सगळ्या घराने एकत्र येऊन फराळ बनवणं म्हणजे एक प्रकारचा कौटुंबिक उत्सव असायचा. प्रत्येकाच्या हातचा एक पदार्थ आणि मग तो सगळ्यांना वाटायचा. म्हणजे शेअरिंग इज केअरिंगचं आपलं पारंपरिक व्हर्जन. आरोग्याच्या दृष्टीने बघाल तर दिवाळीच्या आसपास थंडी सुरू होते. थंड हवामानात शरीराला लागते उष्णता आणि ताकद. म्हणूनच आपल्या फराळात बेसन, तूप, सुकामेवा, खोबरं, गूळ हे सगळे घटक वापरले जातात आणि हे पोटासाठी चांगलं, ऊर्जा देणारं, मूड सुधारणारंही ठरतं. आणि मग येतो तिसरा भाग, आनंदाचा. घरात फराळाचा सुगंध दरवळला की दिवाळीचा खरा फील येतो. चकलीचा खमंग वास, लाडवांचा गोडवा आणि सगळ्यांनी एकत्र बसून खाणं, यातून तयार होतो दिवाळीचा मूड. म्हणून थोडक्यात सांगायचं तर फराळ हे फक्त अन्न नाही, ती एक परंपरा आहे, आरोग्य आहे आणि सगळ्यांना जोडणारा सणाचा खरा स्वाद आहे. तुम्हाला आवडतो की नाही फराळ खायला? मग आईच्या हातचा तुमचा आवडता फराळ कोणता आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.